नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे मोठी आनंदाची बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याचारे 40% आधी पगार वाढ, पेन्शन मध्ये बदल, मोठी अपडेट। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आताच्या घडीची नवीन अपडेट प्राप्त। सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत गॅझेटनुसार यावेळी फक्त बेसिक सॅलरी मध्ये नाही तर विविध घरभाडे, पेन्शन आणि ग्रॅज्युएटी आणि कामकाजाच्या पद्धतीत सुद्धा मोठे बदल होणार आहेत। काय बदल होणार आहे ते पाहणार आहोत। नवीन वेतन आयोगामुळे मूळ पगारात वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि आयोग नुसार 2.0, 2.28 आणि 2.57 यासारख्या फिटमेंट फॅक्टरचा विचार करत आहेत आणि यासारख्या फिटमेंट फॅक्टरचा विचार करून यावर आधारित वेतन ठरवणार आहे। आणि म्हणूनच उदाहरण आपण पाहूया। जर फिटमेंट फॅक्टर 2 लागू केला तर मूळ पगार 36,000 रुपये होईल आणि घर भाडे 54,000 वरून 10,800 पर्यंत जाऊ शकते। जर फिटमेंट फॅक्टर हा 2.57 लागू केला तर पगार 18,000 चा 46,207 रुपये होईल आणि घर भाडे भत्ता 13,800 रुपये 880 रुपयाची वाढ होऊ शकते। आयोगाच्या बैठकी भुवनेश्वर आणि कलकत्तामध्ये ज्या झाल्या त्यानुसार माहिती पुढे आली। अखिल भारतीय एनपीएस कर्मचारी संघटनेची मागणी आहे की एक्स शहरासाठी याचारे 36% वरून 40% पर्यंत वाढवावा, वाय साठी 24% वाढवावा आणि झेड साठी 12% करावा। आयोगाने 9 आणि 10 जुलै रोजी भुवनेश्वर आणि कलकत्ता येथे या विषयावर सखोल चर्चा केली आणि मीटिंग संपन्न झाली आणि यानुसार एनपीएस, यूपीएस आणि रिटायरमेंट नंतरच्या ग्रॅज्युएटीच्या नियमातही सुद्धा बदल आणि ते नियम पुन्हा तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले आणि यानुसारच चला तर आनंदाच्या बातमी आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे आणि अशाच कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।